नमस्कार, आप देख रहे हैं संगम एक्सप्रेस न्यूज और मैं हूं आपके साथ भावना। योग सखी बहुउद्देशीय संस्था और योग सखी परिवार की ओर से हुड़केश्वर पुलिस स्टेशन में महिला पुलिस अधिकारियों, कर्मचारियों तथा होमगार्ड महिलाओं को भारतीय संविधान देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता पीएसआई मेघा लूचे ने की, जबकि अतिथि पीएसआई शलाका शिरसाट और सारिका मिसार थी। उन महिलाओं का सम्मान किया गया जिन्होंने अपने जीवन में बड़े संघर्ष के बावजूद बच्चों का सही मार्गदर्शन किया, जिसमें गौराबाई कुरुटकर, अनु काले और सुशीला कड़ू शामिल थी। उन्हें उनके जीवन संघर्ष और योगदान के लिए प्रतिमा और भारतीय संविधान देकर सम्मानित किया गया। 3 साल की चारवी डहाके ने सुंदर गीत प्रस्तुत किया। पीएसआई मेघा लूटे और पीएसआई शलाका शिरसाट ने महिलाओं को उत्कृष्ट मार्गदर्शन दिया। सारिका मिसार ने अपने भाषण में कहा कि किशोरावस्था में लड़कियों के घर से भाग जाने की घटनाएं बढ़ रही है, जिससे उनके शोषण के मामले भी बढ़ रहे हैं। यह एक गंभीर चिंता का विषय है। उन्होंने कहा कि माता पिता को अपनी बेटियों की मित्र बनना चाहिए। माता पिता के साथ ही बेटियां सुरक्षित है। कार्यक्रम का संचालन छाया कोरोटकर ने किया और आभार छाया वानखेड़े ने माना। कार्यक्रम की सफलता में माधुरी लाड़ेकर, रेखा कन्नके, चंदा नरड़, रचना गांधी, गायत्री बोरकर, श्वेता खाईवले, मेघा फेंडर, दीपाली गजघाटे, वनीता बिरमवार, लता खांबलकर, पल्लवी बालपांडे, वृशाली डहाके, प्रज्ञा भगत, शेला तेजसिरी, प्रिया तिरपुड़े, सोनू कड़ू, प्रिया कड़ू, शुभांगी भागवतकर, विद्या लड़के, सोनू खांबलकर, निकिता झलपे, रूपा झलपे, ज्योति वानखेड़े, किरण तायडे, सारिका भगत, पुष्पा बनकर, सोनाली जावंदड़ और रीता धुवे ने योगदान दिया। नागपुर से रोबिन कुमार की रिपोर्ट। आता माझ्या भगिनींना जे आपण संविधान भेट दिलेलं आहे, त्या संविधान देण्यामागचं कारण असं की आम्हाला महिलांना खऱ्या अर्थानं संविधानाने मुक्तीच्या वाटा आम्हाला करून दिलेल्या आहेत। आम्हाला एक माणूस म्हणून, पुरुषांच्या बरोबरीने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ह्या भारतीय संविधानाने बहाल केलेला आहे। मग आम्हाला कोणकोणते अधिकार दिलेले आहेत? जात, धर्म, वंश, पंथ, लिंग या आधारावर कोण्याही महिलांसोबत विषमतेने वागवल्या जाणार नाही। तिचं लैंगिक शोषण होणार नाही याची दखल भारतीय संविधानामध्ये घेतलेली आहे। घटस्फोटाचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे। वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलाच्या बरोबरीचा हक्क भारतीय संविधानाने आम्हा महिलांना दिलेला आहे। आम्हाला आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे। आम्हाला पोटगीचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे। आम्हाला नोकरीच्या ठिकाणी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने 8 तास कामाचे देण्यात यावे हा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे। त्यासोबतच आमच्या मुलांनाही शिक्षणाचा अधिकार 6 ते 14 वर्षे वयोगटाचे शिक्षण मोफत आणि सक्तीचं व्हावं हा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे। त्यानंतर आमचे कामाचे तास तर कमी असावेच, 8 तास असावे हा अधिकार तर दिलेला आहेच, पण ज्या ठिकाणी महिला नोकरी करतात त्यांच्या मुलांचे आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी पाळणाघराची तरतूद त्या कार्यालयाच्या परिसरात असावी ही सुद्धा तरतूद भारतीय संविधानाने करून दिलेली आहे। आम्हाला हुंडा प्रतिबंधक कायदा, भारतीय संविधान हे लवचिक आहे। जशी जशी देशामध्ये परिस्थिती बदलेल त्या परिस्थितीनुसार त्या घटनेमध्ये बदल करता येतो। हा खूप मोठा पावर भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि त्यानुसार घरगुती हिंसाचार असेल, हुंडा प्रतिबंधक कायदा असेल, हा आम्हाला एक आमचे पाठराखण, आम्हाला हिंमत वाढवणारा, आम्हाला ताकद देणारा कायदा या भारतीय संविधानामध्ये केलेला आहे।